बनवायला लागतं तर ते चित्र आपल्यासमोर लवकर यायला लागतात, आपल्या आयुष्यामध्ये लवकर यायला लागतात. तर आपल्याला इमॅजिनेशन आणि चित्र बनवता आली पाहिजेत आपल्या इच्छांची. तर ती नसतील येत बनवता आधी तर त्या पद्धतीची चित्र तुम्हाला कुठं दिसेल बुकमध्ये, एखाद्या मॅगझिनमध्ये, तर ती लावायची समोर. किंवा एकदा तुम्ही बघितलं की ते इमॅजिनेशन करायचं, अच्छा हे या पद्धतीने असू शकतं, या पद्धतीने असू शकतं, हे बघायचं. कृतज्ञतेचा आणि आकर्षणाचा सिद्धांताचा वापर करायला लागल्यानंतर माझ्या मूळ यादीतील अंतिम इच्छा पूर्ण व्हायला मला 4 वर्षाचा कालावधी लागला. इथे सांगितले की नाही की त्यांना ते पूर्ण व्हायला 4 वर्ष लागली. जी लास्टची इच्छा होती ती, ठीक आहे, त्यांनी पूर्ण म्हणजे पुढंही आपल्या आयुष्यामध्ये हे घडावं हे पूर्ण लिहिलं होतं. तर तसंही आपण लिहू शकतो. तुम्ही आत्ता लिहिलं आणि तुमच्या ते डोक्यातनं निघूनही जाईल, पण ती इच्छा पूर्ण झालेली तुम्हाला नंतर आठवेल की जेव्हा ती पूर्ण होईल, अच्छा मी असं लिहिलं होतं, मी असं लिहिलं होतं. तर या पद्धतीने प्रत्येक इच्छा आपल्या पूर्ण होतात. आता मी ज्या 6 महिन्यापूर्वी 10 इच्छा लिहिल्या होत्या त्यातल्या कमीत कमी 8-9 तरी इच्छा पूर्ण झाल्या. ठीक आहे, फक्त जे फिरायला जायचं जी इच्छा आहे माझी ती काय अजून तेवढी पूर्ण झालेली नाही. बाकी सगळ्या त्यातल्या पूर्ण झाल्या. म्हणजे तुम्हाला आता मी पुढच्या इच्छा लिहिलेल्या आहेत की पुढं काय करायचं आहे, कसं करायचं आहे, मॅजिक आणि मिररला कसं पुढं न्यायचं आहे, कोणत्या पद्धतीने आपण करू शकतो. आणि मी जस्ट 2 महिन्यापूर्वी जी इच्छा लिहिली होती की मला ह्या गोष्टी पुढं नेण्यासाठी असं रश्मी मॅडमच्या सोबत मी काम करत आहे आणि मला ते मिळत आहे. माहीत नाही मी त्यावेळेस तसं का लिहिलं, ते 2 महिने आधी लिहिलं, पण ती गोष्ट आत्ता घडली. आत्ताचा जो मॅमचा क्लास सुरू झालेला आहे मास्टरचा, त्याच्यामध्ये हेच आहे की तुम्ही ॲज अ कोच बनणार असाल तर तुम्हाला त्याचं पूर्ण प्रॉपर ट्रेनिंग तिथं मिळणार आहे 3 महिने. तर आपोआप ती इच्छा माझी पूर्ण झाली जे मी की 2 महिन्यापूर्वी लिहिली होती. म्हणजे या पद्धतीने जेव्हा मॅडमने मला पहिली ऑफर दिली त्याच्या आधीही मी 2-3 महिने आधी ते इमॅजिनेशन आपोआप मला झालं होतं की अच्छा मी RPTSच्या प्लॅटफॉर्मवर काम करत आहे, बोलत आहे. आणि तीही इच्छा माझी सहज पूर्ण झाली. मॅडमच्याकडनंच मला ती ऑफर आली. म्हणजे इथं काय करायचं आहे आपल्याला की आपल्याला इथं हेच करायचं आहे की पूर्ण विश्वासाने तुम्हाला तिथं विश्वास ठेवायचा आहे युनिवर्सवरती की हे काम झालेच आहे, त्याबद्दल थँक्यू. आणि त्या गोष्टीबद्दल तुम्हाला सारखं आतून थँक्यू यावं लागणार आहे. तुम्ही एकदा दिवसातून फक्त थँक्यू म्हटलं आणि त्या इच्छेबद्दल झालं नाही. तुम्हाला कंटिन्यू कमीत कमी 3 वेळेस, 5 वेळेस, 7 वेळेस कमीत कमी त्या इच्छेबद्दल दिवसातून थँक्यू म्हणावं लागेल. कारण मी जेव्हा 5 वेळेची माझी नमाज असते त्यावेळेस मी कंपल्सरी थँक्यू म्हणते आईवडिला. कारण माझी प्रार्थनाच मी चेंज केलेली आहे पूर्ण. याच्या आधीची प्रार्थना काय होती माझी की हे चांगलं व्हावं, ते चांगलं व्हावं, ह्याचं हे, त्याचं ते, मग असं व्हावं तसं नाही. आता ती प्रार्थनाच माझी बंद झालेली आहे. माझी प्रार्थना काय आता की मला तू जे दिलेलं आहे त्याच्याबद्दल थँक्यू, आत्ता माझ्याजवळ जे आहे त्याच्याबद्दल थँक्यू, आणि पुढं जे माझ्या आयुष्यात आहे त्याच्याबद्दल थँक्यू, आणि पुढं जे लोक आहेत माझ्या आयुष्यामध्ये आत्ता त्या प्रत्येक व्यक्तीबद्दल मी थँक्यू म्हणते. तुम्ही सर्वजण म्हणा, मॅडम म्हणा, बाकी जितके लोक आहेत ज्यांच्यामुळं आज मी इथं आहे किंवा पुढं जात आहे, त्यांच्यासोबत मला पुढं जायचं आहे, त्या प्रत्येक व्यक्तीबद्दल मी थँक्यू म्हणते.
तर ह्या पद्धतीने तुम्हाला ते थँक्यू म्हणावं लागेल, तर ते मॅजिक सुरू होईल. फक्त तुम्ही लिहिली आहे, ठीक आहे, लिहिणंही इम्पॉर्टंट आहे, लिहावं तर लागणारच आहे आपल्याला, इच्छा ही लिहावी तर लागणारच आहे, फक्त इथं असून पण उपयोग नाही. तुम्हाला लिहावी तर एकदा तरी लागणारच आहे, आणि लिहिल्यानंतरच मग तुम्हाला ते त्याच्यावरती काम करणं सोपं जाणार. त्याच्यामुळे इच्छा ही लिहायचीच आहे आधी. तर इथं लेखिकेला काय म्हणायचं की त्यांची ती इच्छा पूर्ण व्हायला 4 वर्षाचा कालावधी लागला, पण माझ्या सर्व इच्छा फार मोठ्या प्रमाणावर पूर्ण होण्यासाठी एवढा काळ जावा लागला याची तुम्हाला कल्पना यावी म्हणून मी ही माहिती दिली. मी जेव्हा माझ्या इच्छांची यादी बनवली होती तेव्हा माझ्या कंपनीला 20 दशलक्ष डॉलरचं कर्ज होतं. म्हणजे त्यांनी ज्यावेळेस ते सुरू केलं सिक्रेट मूवी काढायला, त्यावेळेस कृतज्ञता त्यांना त्या जगासमोर आणायला लागल्या, त्यावेळेस त्यांना कर्ज झालं. म्हणजे पण त्यांना हा विश्वास होता की मी जे हे देत आहे जगाला, किंवा मी जे हे करत आहे ते चांगलंच होणार आहे, तो विश्वास त्यांना होता. आणि त्या कृतज्ञतेच्या शक्तीनेच, त्या विश्वासानेच, त्या युनिव्हर्सवरच्या विश्वासानेच काम झालेलं आहे. तर त्यांनी का सांगितलं इथं 4 वर्षे का लागले, कारण 4 वर्षे यासाठी लागले की ज्यावेळेस त्यांनी ती इच्छा लिहिली होती त्यावेळेस त्यांची परिस्थिती कशी होती, काहीच नव्हतं त्यांच्या जवळ, आणि त्यावेळेस ते इमॅजिनेशन आणणं इथं हीच खूप मोठी गोष्ट होती. कारण जेव्हा आपल्याजवळ काहीच नाही आहे त्यावेळेस आपण हे इमॅजिनेशन करणं की मला एवढं मोठं घर असावं, गाडी असावी, असं असावं, तसं असावं, हीच चॅलेंजिंग गोष्ट असते. आणि ही जेव्हा तुम्ही व्यक्त कराल, ती व्यक्त कधी होणार, जेव्हा या शक्तीवरती तुमचा विश्वास असेल तरच तुम्ही ते व्यक्त करू शकाल. नाहीतर तुम्ही व्यक्त पण नाही करू शकणार. मग परत इथं शंका येणार, इथं चिंता येणार, असं का होईल का, हे काही शक्य आहे का. तर इथं जे काही बसलेलं आहे ते काढून टाकायचं आहे, ती निगेटिव्हिटी काढून टाकायची पूर्णपणे. जे काही करायचं आहे ते पूर्ण विश्वासानेच करायचं आहे. दशलक्ष डॉलरचं कर्ज होतं. 2 महिन्यात ती मला बंद करावी लागली असती आणि माझं घर आणि माझ्या मालकीची प्रत्येक गोष्ट मला गमवावी लागली असती. माझ्या वैयक्तिक क्रेडिट कार्डवरचं देणंही भरपूर होतं, आणि तरीही माझ्या तीव्र इच्छांच्या यादीत त्यांनी काय काय लिहिलं होतं बघा. ज्या घरातून महासागराचं विहंगम दृश्य वरून पाहता येईल असं स्वतःचं मोठं घर असावं. जगातील आकर्षक वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करता यावा. माझी सर्व कर्ज चुकती करता यावीत. माझ्या कंपनीचा विस्तार करता यायला हवा. माझ्या प्रत्येक नातेसंबंध चांगल्या प्रकारे पूर्ववत व्हावा. माझ्या कुटुंबाच्या राहणीमानात सुधारणा व्हावी. पुन्हा एकदा माझी तब्येत 100% निरोगी व्हावी. जीवनाबाबत अमर्याद उत्साह, आनंद आणि उत्कंठा मला वाटावी. याबरोबर नेहमीच्या भौतिक गोष्टीही मला मिळाव्यात. ह्या 10 इच्छा त्यांनी इथं लिहिलेल्या आहेत. या इच्छांचा समावेश होता. माझी तीव्र इच्छा पहिल्या क्रमांकाची होती, जी पूर्ण होणं सर्वस्वी अशक्य होतं. आणि असं माझ्या आजूबाजूच्या अनेक लोकांनाही वाटत होतं. आणि ती म्हणजे माझ्या कामातून लाखो लोकांना आनंद मिळावा. माझ्या कामातून म्हणजे जे त्यांनी काम केलं त्या कामातून लोकांना आनंद मिळावा. आणि ते जेव्हा सिक्रेट मूवी आली आणि जेव्हा सिक्रेट बुक आलं तेव्हा काय झालं आपल्याला सगळ्यांना माहीत आहे.
किती जणांच्या आयुष्यामध्ये चेंज झाला, कितीना आनंद मिळाला, कितीनी पूर्ण त्यांचं लाईफ पूर्ण टर्न झालं, पूर्ण झाला. इथून सगळे माइंड चेंज झालं लोकांची. तर त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्यामुळं, त्यांच्या कामामुळं त्यांनी लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद आणला आणि ती गोष्ट पूर्ण झाली. की जेव्हा ती अशक्य वाटत होती, म्हणजे हे होऊ शकतं ह्याच्यावर त्यांना तेव्हा वाटतही नव्हतं की होऊ शकते, पण ती झाली. तर इथं आपल्याला कमीत कमी इथून ज्या काही मनातल्या इच्छा आहेत त्या व्यक्त तरी करा. काही लवकर होतील, काहींना वेळ लागेल, ठीक आहे, पण त्या व्यक्त करणं ही इम्पॉर्टंट आहे. माझ्या कामातून लाखो लोकांना आनंद मिळावा ही माझी अगदी पहिली इच्छा चांगल्या प्रकारे पूर्ण झाली. माझ्या बाकीच्या इच्छा एकामागोमाग एक अगदी माझ्या डोळ्यांसमोर पूर्ण झाल्या. इच्छा पूर्ण झाली की ती मी यादीमध्ये तिच्यावर काट मारत होते, म्हणजे कट करत होते आणि मग त्याच्यावर दुसरी इच्छा लिहायची. कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करून तुमच्या इच्छा अगदी प्रत्यक्ष तुमच्या डोळ्यासमोर पूर्ण झालेल्या पाहणं ही कृती करण्याची आता तुमची पाळी आहे. दिवसाच्या सुरुवातीला तुम्ही तयार केलेल्या तुमच्या सर्वोच्च 10 इच्छांची यादी घ्या. मला इथं आता जे जुने लोक आहेत, बरेच जुनेच लोक आहेत, प्रत्येकाने तुम्ही आता 2 महिने झाले असतील, 3 महिने झाले असतील, ठीक आहे, जितके महिने झाले असतील, सगळ्यात आधी तुम्ही ती इच्छा लिहिलेली आहे. तर त्यातली एक इच्छा सगळ्यांनी सांगायची आज की माझी ही इच्छा पूर्ण झालेली आहे. हा लेसन पूर्ण होईपर्यंत तुम्ही आठवा की तुम्ही काय लिहिलं होतं आणि त्यातली 1-2 किती पूर्ण झाल्या त्या प्रत्येकाने सांगायच्या आहेत. ओके. तर दिवसाच्या सुरुवातीला तुम्ही तयार केलेल्या तुमच्या सर्वोच्च 10 इच्छांची यादी घ्या. यादीतील प्रत्येक वाक्य आणि प्रत्येक इच्छा नीट वाचा. नंतर 1 मिनिट डोळे मिटून ती इच्छा पूर्ण झाल्याचे काल्पनिक चित्र डोळ्यासमोर आणा. ती इच्छा आत्ताच पूर्ण झाली असं समजून जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. तुमच्या इच्छांची यादी आज तुमच्या खिशात घेऊन जा. दिवसभरात किमान 2दा तरी ती यादी खिशातून काढा आणि वाचा. त्यातील प्रत्येक इच्छा पूर्ण झाली आहे, इच्छित गोष्ट तुम्हाला मिळालेली आहे असं समजून प्रत्येक इच्छेसाठी शक्य असेल तेवढी कृतज्ञता